सर्वांना नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वगणना कशा प्रकारे करायची आहे याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे जनगणना 2027 आता सुरू झालेली आहे आणि त्याचा पहिला जो टप्पा आहे तो 1 मे 2026 ते 15 मे 2026 दरम्यान आहे आणि यामध्ये आपल्याला आपल्या मोबाईलवर स्वगणना करायची आहे. तर स्वगणना करण्याच्या अतिशय सोपी पायऱ्या आहेत. एकूण 7 पायऱ्या आहेत. आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवर ही स्वगणना करू शकतो. तर ही स्वगणना कशा प्रकारे करायची आहे, त्याच्या पायऱ्या कोणत्या आहेत ते आपण सविस्तर समजून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर जायचं आहे आणि क्रोम ब्राउझरवर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक वेबसाईट सर्च करायची आहे. sc.census.gov.in या संकेतस्थळाला आपण भेट द्यायचं आहे. या संकेतस्थळाला आपण भेट दिल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे. या ठिकाणी जर आपण पाहतो उजव्या बाजूला आपल्याला 3 रेषा दिसत आहेत. आपण त्यावर जर क्लिक केलं तर या ठिकाणी स्वगणना करण्यासंबंधी काही प्रश्न असणार आहेत. त्याची उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. यामध्ये स्वगणना अवधी काय असणार आहेत, स्वगणनाविषयीची काही विविध प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. तसेच स्वगणना कशा प्रकारे करायचा त्याचा व्हिडिओ देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्याचबरोबर आपल्याला काही गाईडलाईन्स देखील आपल्याला या ठिकाणी PDF स्वरूपामध्ये मिळणार आहेत. त्या देखील आपण स्वगणना करण्यापूर्वी वाचन करण्याचे आहेत. स्वगणना करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला आपले लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपलं राज्य निवडायचं आहे. या ठिकाणी आपलं महाराष्ट्र हे राज्य निवडलं आहे. त्यानंतर खाली आपल्याला एक कॅप्चा दिसत आहे. तो कॅप्चा आपण या ठिकाणी योग्य प्रकारे सबमिट करायचा आहे. कॅप्चा आपण या ठिकाणी भरून घेतल्यानंतर खाली व्हेरीफाय अँड प्रोसीड हे बटन आहे, त्यावर आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर एक अशा प्रकारचं पेज येणार आहे. या ठिकाणी आपल्याला काही प्राथमिक माहिती दिसत आहे. ती सर्व माहिती आपण वाचन करायची आहे आणि ओके या बटनावर काय करायचं आहे, आपण क्लिक करायचं आहे. ओके या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं स्वगणनेसाठीचं एक पेज येणार आहे. यामध्ये आपल्याला सर्वप्रथम आपलं राज्य, त्यानंतर कुटुंब प्रमुखाचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. कुटुंब प्रमुखाचं नाव टाकल्यानंतर आपल्याला खाली त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तसेच ईमेल ID देखील आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. एक लक्षात ठेवायचं आहे, ईमेल ID हा आपल्याला ऑप्शनल आहे, तो आपल्याला कंपल्सरी नसणार आहे. आपण कुटुंब प्रमुखाचं नाव, मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय अँड प्रोसीड या टॅबवर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवर OTP येणार आहे. तो 6 अंकी OTP आपण काय करायचा या ठिकाणी सर्वप्रथम टाकून घ्यायचा आहे. OTP टाकण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी लँग्वेज देखील आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर आपण या ठिकाणी सर्वप्रथम आपली भाषा काय करायची आहे, निवडायची आहे. भाषा निवडल्यानंतर आणि OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP या टॅबवर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हेरीफाय OTP या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार. या ठिकाणी उजव्या बाजूला आपल्याला वारंवार विचारले जाणारे प्रश्न असा नावाचा एक टॅब दिसत आहे. आपण त्यावर क्लिक करून आपल्याला जे काही स्वजनगणना करताना समस्या येतील किंवा काही प्रश्न पडतील तर त्या प्रश्नांची उत्तरं देखील आपण या ठिकाणी मिळू शकतो. त्यासाठी आपल्याला वारंवार विचारले जाणारे प्रश्न या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आपल्याला मिळवायची आहेत. त्यानंतर स्वजनगणनेचा हा पहिला टप्पा आहे. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. आपण या ठिकाणी आपला जिल्हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला पिनकोड आपण या ठिकाणी आपला टाकून घ्यायचा आहे. पिनकोड टाकल्याच्यानंतर आपल्याला खाली आपलं गाव, शहर, स्थानिक जो आपला लँडमार्क आहे तो आपल्याला या ठिकाणी योग्य प्रकारे आपल्याला टाकायचा आहे. म्हणजेच आपला ॲड्रेस थोडक्यात त्या ठिकाणी आपल्याला योग्य प्रकारे आपण टाकून घ्यायचा आहे. आपला पत्ता या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला शोधा हा टॅब दिसत आहे. शोधा या टॅबवर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर एक नकाशा येणार आहे. त्या नकाशामध्ये आपल्या घरावर आपल्याला तो मार्कर काय करायचा आहे, ड्रॅग करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक नकाशा दिसत आहे आणि या नकाशामध्ये किंवा या मॅपमध्ये आपण आपलं घर जे पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी आपलं घर हे आपल्याला रेड चिन्हामध्ये दिसत आहे मॅपमध्ये. तर आपल्याला तो मार्कर बरोबर त्या रेड चिन्हावर आपल्याला त्या स्थानावर काय करायचं आहे, ड्रॅग करायचं आहे आणि आपल्या घराचं स्थान आपल्याला काय करायचं आहे, निश्चित करायचं आहे. आपण आपल्या स्थानाची पुष्टी केल्याच्या नंतर आपल्याला स्थानाची पुष्टी करा या टॅबवर काय करायचं आहे, आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला अक्षांश आणि रेखांश आपल्याला आपल्या घराचे दिसणार आहेत. म्हणजेच आपल्या घराचं स्थान या ठिकाणी आपण निश्चित करत आहोत. त्यानंतर जतन करा आणि पुढे जा या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे आपल्या स्थानाची पुष्टी करा. यासाठी आपल्याला हो या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. हो या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपला या ठिकाणी पहिला टप्पा म्हणजेच पहिली स्टेप आपली या ठिकाणी पूर्ण होणार आहे. त्यानंतर दुसरी स्टेप येणार आहे. यामध्ये जनगणना घर तपशील असणार आहे. आपल्याला गणना घर म्हणजे एक इमारत किंवा इमारतीचा एक भाग व बहुमजली इमारतीतील एक सदनिका ज्याचा वापर किंवा ओळख एक स्वतंत्र घटक म्हणून केला जातो, कारण त्याला रस्ता किंवा सामायिक आवार किंवा जिना इत्यादीवरून वेगळे प्रवेशद्वार असते. तर अशा प्रकारे आपल्याला या जनगणना घर तपशिलांतर्गत आपल्याला काही प्रश्न विचारले जाणार आहेत. त्या प्रश्नांचे आपण या ठिकाणी उत्तर द्यायचे आहेत. पहिला प्रश्न आहे, गणना घराची जमीन यासाठी मुख्यत्वे वापरले जाणारे साहित्य कसले असणार. यामध्ये माती, लाकूड, बांबू, पक्क्या विटा, सिमेंट, इतर आणि
यापैकी जो आपलं योग्य प्रकारे आपलं घर बनलेलं आहे त्यासाठी जे साहित्य वापरलं आहे तो आपल्याला या ठिकाणी ऑप्शन काय करायचा आहे, निवडायचा आहे. आपण या ठिकाणी ऑप्शन निवडलेला आहे. दुसरा प्रश्न आहे, गणना घराची भिंत यासाठी मुख्यतः वापरले जाणारे साहित्य. या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य दिले आहे. प्लास्टिक, त्यानंतर माती, कच्च्या विटा, लाकूड, त्यानंतर पक्क्या विटा, कॉन्क्रीट, इतर. त्यापैकी आपण योग्य या ठिकाणी टॅब निवडायचा आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, गणना घराची छप्पर यासाठी मुख्यत्वे वापरले जाणारे साहित्य कोणते आहे. त्याबाबत देखील आपल्याला विविध प्रकारचे ऑप्शन दिले आहेत. दगड, स्लेट, पक्क्या विटा, कॉन्क्रीट. त्यापैकी एक योग्य ऑप्शन निवडायचा आहे. आणि चौथा प्रश्न, गणना घराची स्थिती यामध्ये चांगली राहण्याची सोय का मोडकळीस आलेली, तर आपण योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर खाली दिसणारा जतन करा आणि पुढे जा टॅबवर आपण काय करायचं, क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुष्टी करामध्ये हो या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे. हो या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपली दुसरी स्टेप पूर्ण होणार आहे. त्यानंतर आपली तिसरी स्टेप या ठिकाणी आलेली आहे. पहा यामध्ये कुटुंब प्रमुखाशी संबंधित माहिती. यामध्ये पहिला प्रश्न, या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव लिहायचे आपल्याला. या ठिकाणी आपण सर्वमान्य असणारं कुटुंब प्रमुखाचं नाव या ठिकाणी आपण लिहायचं आहे. कुटुंब प्रमुखाचे नाव लिहिल्यानंतर आपल्याला कुटुंब प्रमुखाचे लिंग लिहायचे आहे. स्त्री पुरुष जे काय असेल ते आपण या ठिकाणी कुटुंब प्रमुखाचे लिंग लिहून घ्यायचे आहे. कुटुंब प्रमुखाचे लिंग आपण निवडल्यानंतर आपल्याला जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी टॅब दिलेला आहे. तर आपण कुटुंब नक्की कोणत्या जातीमध्ये किंवा अनुसूचित जमातीमध्ये आहे किंवा इतरमध्ये आहे तो आपल्याला टॅब या ठिकाणी काय करायचा आहे, निवडायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पहा या घराच्या मालकी हक्काची स्थिती. यामध्ये स्वतःचे घर, भाड्याचे परंतु इतरत्र स्वतःचे घर असलेले किंवा भाड्याचे किंवा कोठेही स्वतःचे घर नसलेले आणि इतर अशा प्रकारचे ऑप्शन आहेत. तर आपण योग्य प्रकारचे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर या घरामध्ये निवास योग्य खोल्यांची संख्या जी असेल ती आपण या ठिकाणी सर्वप्रथम लिहून घ्यायची आहे. त्यानंतर या कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. आणि सर्व माहिती लिहिल्याच्या नंतर आपण जतन करा आणि पुढे जा या टॅबवर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुष्टी करामध्ये हो या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण हो या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपली तिसरी स्टेप या ठिकाणी पूर्ण होणार आहे. त्यानंतर चौथी स्टेप असणार कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी. यामध्ये विविध प्रकारचे प्रश्न आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिले आहेत. ते आपण योग्य प्रकारचं ऑप्शन या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर दुसरं आहे, पिण्याच्या पाण्याची उपलब्ध असलेली स्रोत. यामध्ये देखील आपल्याला योग्य प्रकारचा टॅब आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रकाशाचा मुख्य स्रोत. यामध्ये देखील आपल्याला आपल्या घरामध्ये असणारा योग्य आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर शौचालयाची उपलब्धता. यामध्ये होय नाही अशा प्रकारचे टॅब आहेत ते देखील आपण या ठिकाणी निवडून घ्यायचे आहेत. त्यानंतर शौचालयाचा प्रकार, आपल्या घरामध्ये ज्या प्रकारचं शौचालय आहे त्याचा आपल्याला प्रकार या ठिकाणी काय करायचा आहे, निवडायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था. या देखील आपला बंद गटार, उघडे गटार किंवा गटार नसल्यास अशा प्रकारचे पर्याय, तो आपण योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता. यामध्ये होय किंवा नाही अशा प्रकारचे ऑप्शन आहेत, आपण ते योग्य प्रकारे निवडायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, स्वयंपाकघराची उपलब्धता आणि LPG आणि PNG जोडणी. यामध्ये एक आहे, स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असल्यास घरामध्ये स्वयंपाक केला जातो परंतु स्वयंपाकघरात नाही किंवा घराबाहेर खुल्या जागेमध्ये आपण स्वयंपाक करत असल्यास या ठिकाणी काय करायचे, पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर पुढे आपण स्वयंपाकघरात वापरण्यात येणारे मुख्य इंधन कोणते आहे त्याबाबत आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांचं उत्तर आपण या ठिकाणी योग्य प्रकारे निवडायचं आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर जतन करा आणि पुढे जा हा टॅब आपल्याला काय करायचा आहे, निवडायचा आहे. आणि पुष्टी करामध्ये हो या टॅबवर आपण काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपली चौथी स्टेप पूर्ण होणार आहे. त्यानंतर पाचवी स्टेप आहे, या ठिकाणी कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता संदर्भात या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न विचारले. त्यामध्ये मालमत्तेचा वापर जर व्यावसायिक उद्देशासाठी केला जात असेल तरीही कुटुंबास मालमत्तेची मालकी आणि उपलब्धता आहे असे समजावे म्हणून हे प्रश्न आहेत. यामध्ये रेडिओ आणि ट्रान्झिस्टर स्थिती. यामध्ये होयमध्ये परंपरागत रेडिओ संच, मोबाईल, स्मार्टफोन किंवा इतर कोणत्याही उपकरणावर असेल तर होय, नसेल तर नाही हा टॅब निवडायचा आहे. त्यानंतर जर पाहिलं तर पुढील प्रश्न आहे दूरचित्रवाणी म्हणजे TV संदर्भात. या ठिकाणी देखील होय आणि नाही हे टॅब आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. यामध्ये दूरदर्शन निःशुल्क डिश किंवा इतर DTH डिश किंवा केबल जोडणी, इतर कोणतेही अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिसतात. आणि शेवटी नाही हा ऑप्शन आहे, आपण योग्य तो ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर इंटरनेट उपलब्धता आहे का नाही या संदर्भात आपल्याला काही प्रश्न विचारले. त्यामध्ये होय, यामध्ये लॅपटॉप, संगणकावर, मोबाईल, स्मार्टफोनवर, इतर कोणत्याही उपकरणावर, आणि दुसरा ऑप्शन आहे नाही. तर आपण योग्य ते पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. पुढे लॅपटॉप आणि संगणकाबाबत आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे, होय किंवा नाही. जर आपल्या घरामध्ये संगणक किंवा लॅपटॉप असेल तर होय निवडायचा आहे, नसेल तर नाही हा पर्याय आपण या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे दूरध्वनी, मोबाईल फोन आणि स्मार्टफोन. यामध्ये होय जर फक्त लँडलाईन असेल तर, त्यानंतर फक्त मोबाईल असेल तर स्मार्टफोन, इतर मूलभूत मोबाईल आणि दोन्हीही अशा प्रकारचे ऑप्शन असणार आहेत. तर आपण या ठिकाणी योग्य तो पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी आपण योग्य तो पर्याय निवडला. आपल्याला पुढे आहे सायकल, स्कूटर, मोटारसायकल आणि
मोपेड संदर्भात काही प्रश्न आहेत. यामध्ये सायकल, स्कूटर, मोटरसायकल, मोपेड दोन्ही किंवा नाही अशा प्रकारचे ऑप्शन आहेत. पुढे कार, जीप, व्हॅन या संदर्भात देखील आपल्याला प्रश्न आहे, होय किंवा नाही असा प्रश्न असणार आहे. आपल्या घरामध्ये कार आहे किंवा नाही आपण हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका यापैकी आपल्या कुटुंबामध्ये जे मुख्य अन्न आपण सेवन करतो तो पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. खाली आपल्याला मोबाईल क्रमांक दिसत आहे आणि त्यापुढे जतन करा आणि पुढे जा हा टॅब आहे, आपण त्यावर क्लिक करायचं आहे. पुष्टी करामध्ये हो या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपली 5वी स्टेप पूर्ण होणार आहे. त्यानंतर पुढील 6वी जी स्टेप असणार आहे ते आपण पुनरावलोकन म्हणजे व पुष्टी करा हा आपल्याला या ठिकाणी 6वी स्टेप असणार आहे. म्हणजे आतापर्यंत जी आपण संपूर्ण माहिती भरली आहे ती माहिती आपण पुन्हा एकदा पाहायची आहे. ती बरोबर असेल तर आपण या ठिकाणी चेक करून घ्यायची आहे. त्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर ती देखील आपण या ठिकाणी करू शकतो. संपूर्ण माहिती आपण पुनरावलोकन केल्याच्या नंतर आणि पाहिल्याच्या नंतर आपल्याला खाली पुष्टी करा आणि सादर करा हा टॅब दिसत आहे. यामध्ये आपण पुष्टी करा आणि सादर करा या ग्रीन टॅबवर आपण क्लिक करायचं आहे. एक लक्षात ठेवायचं, आपण एकदा माहिती सबमिट केल्यानंतर आपण त्यामध्ये बदल करू शकणार नसल्यामुळे संपूर्ण माहिती योग्य असल्याच्या नंतर आपण हो या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आपण हो या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर या ठिकाणी आपली स्वगणना पूर्ण झाल्याबाबतचा 12 अंकी आपल्याला स्वगणना ID येणार आहे. म्हणजेच आपली स्वगणना आपण यशस्वीरित्या या ठिकाणी सबमिट केलेली आहे आणि पूर्ण केलेली आहे. आपला जो 12 अंकी हा स्वगणना ID आहे तो आपल्या घरामध्ये जे जनगणना करण्यासाठी येणार आहेत त्यांना आपण द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वगणना कशाप्रकारे करायची याविषयीची सविस्तर माहिती तसे टप्पे पाहिले. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.